कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात होणार सुरुवात। गरुड मंडपाच्या कामाला व्यवस्थापन समितीच्या वतीने 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,500 रोहिंग्यांचे वास्तव्य। भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा, प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी। बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 150 कर्मचाऱ्यांच्या बदल्या भुसावळ येथे उभारण्यात येत असलेल्या 250 मेगावॅटच्या प्रकल्पासाठी कर्मचारी हलवले गेल्याची माहिती। नाशिकमध्ये स्वामित्व योजनेच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड धारकांना होणार कार्डचे वाटप। पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्ड धारकांशी ऑनलाईन साधणार संवाद। हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टीमुळे 2 राष्ट्रीय महामार्ग आणि अटल बोगदा बंद। धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रस्ते बंद। पंढरपूर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे पक्षाला रामराम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। अमरावती 3 वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने केले अत्याचार। चॉकलेटचे आमिष देऊन केला अत्याचार। पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।